श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 5 मे, वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. तर ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या संकष्ट चतुर्थीचं व्रत अनेक जण करत असतात. हे व्रत करून आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेऊ शकतो किंवा त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीच हे अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं जातं. संकष्ट चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते आणि जो पण व्यक्ती या अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत करतो तर त्या मनुष्याला संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि अशा या पवित्र दिवशी आपल्याला व्रत नाही केलं किंवा उपवास नाही केला तरी पण चालेल, पण आपल्याला आपल्या घरामध्ये सकाळीच या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. यामुळं आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, सर्व कष्ट दुःख अडचणी दूर होतील, आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या आपल्याला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपल्याला सकाळच्याच वेळी करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, या पानाचं आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच, तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे. एका चौरंगावरती स्वच्छ कापड अंथरून त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काही अशा वनस्पती आहेत, झाडे आहेत, तर त्यांना धार्मिक महत्त्व आहे. त्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि त्यातीलच जे झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड. तर जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि त्याचं पानसुद्धा त्यांना प्रिय असल्यामुळं आपल्याला उद्या सकाळी आपल्या घरामध्ये एक जास्वंदीच्या झाडाचं पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे. तर आता बघा, आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती त्या स्वच्छ चौरंगावरती कापड अंथरून ठेवायचे आहे. त्यानंतरनं हे जे जास्वंदीचं पान आणलेलं आहे तर ते स्वच्छ असावं, देठासहित असावं. त्यानंतरनं त्यासोबत एक काडी आपल्याला आणायची आहे आणि आपल्याला बघा हळद आणि कुंकू मिक्स करून त्याची एक पेस्ट बनवून या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. त्यासोबतच त्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतरनं हे पान आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. आता मूर्तीसमोर ठेवल्यानंतरनं आपल्याला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. एक नवीन सुपारी आपल्याला लागणार आहे, तर ती सुपारी देखील घ्यायची आहे. आता ही सर्व सेवा आपल्याला आपली नित्य देवपूजा करून करायची आहे. देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावूनच ही जी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे. आता हे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. 21 अखंड तांदूळ जे आहेत किंवा 11 अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्या लाल पिवळ्या अक्षदा बनवायच्या आहेत. आता या स्वस्तिकावरला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला हे 1 रुपयाचं नाणं आणि ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे. त्या सुपारीला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतरनं आपण काय करायचं आहे, एक जास्वंदीचं लाल रंगाचं फूल आणि 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना त्या पानावरती अर्पण करायची आहे. त्यानंतरनं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आता ज्या लाल पिवळ्या अक्षदा आपण तयार केलेल्या होत्या तर त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत प्रत्येक अक्षदा आपल्याला त्या सुपारीवरती अर्पण करायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 11 किंवा 21 वेळा या ज्या अक्षदा आहेत तर त्या मंत्राचा जप करून अर्पण करायच्या आहेत. त्यानंतरनं आपल्याला बघा 16 वेळेस किंवा 11 वेळेस जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं आहे. आता संकष्ट चतुर्थी म्हटल्यावरती आपण मंदिरामध्ये तर जातच असतो.
गणपती बाप्पांचं मंदिर जिथे आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे. पण त्या अगोदर बघा हे जे पान आहे तर ते दिवसभर आपल्याला तिथंच ठेवायचं आहे किंवा जोपर्यंत आपण मंदिरामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या देवघरामध्ये हे पान तसंच ठेवायचं आहे. दोन्ही हात जोडून आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला मनोमन व्यक्त करायची आहे, पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता बघा आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती अगदी 2 ते 3 शब्दामध्येच त्या पानावरती या जास्वंदीच्या काडीनं लिहायची आहे. आता हे जे पान आहे तर ते आपण मंदिरामध्ये जाताना घेऊन जायचं आहे. बरोबर ते ₹1 नाणं, सुपारी, अक्षदा, दुर्वांची जुडी हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांसमोर हे पान आहे अशा स्थितीमध्ये म्हणजे ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलं होतं तर तशाच पद्धतीनं आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपली जी पण इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यामुळं आपली जी पण इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल. आपली ती बघा धनप्राप्तीसाठी असेल किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल, मुलांच्या प्रगतीसाठी असेल तर ती इच्छा आपल्याला पानावरती लिहून हे जास्वंदीचं पान गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. तर बघा आपल्याला आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची, भाग्याची साथ मिळावी यासाठी हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून उद्या दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल.